आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त बेळगाव येथील ॲक्वा डॉल्फिन ग्रुपचे अध्यक्ष 72 वर्षीय सुहास निंबाळकर हे जलयोगा करणार आहेत। बेळगाव महानगरपालिका जलतरण पूल गोवा बेस येथे 21 तारखेला सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम होणार असून निंबाळकर हे जलयोगाचे वेगवेगळे प्रकार करून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महत्त्व पटवून देणार आहेत। या निमित्त बुधवारी प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुहास निंबाळकर यांनी योगाचे महत्त्व सांगितले। मी सुहास साहेब निंबाळकर, रिटायर्ड BSNL एम्प्लॉई, साधारण 40 वर्ष BSNL मध्ये काम झाल्यानंतर रिटायर झाल्यानंतर आम्ही स्विमिंगला जॉईन झालो। साधारण एक 20-22 वर्षापासून झालोय। मग रेग्युलर स्विमिंग करतोय आणि आधी एक 50 वर्षापासून योगा करतोय आणि या योगाला प्रिन्सिपल श्री विजय मजली सरांचं मला फार मदत मिळाली आहे। ते आमचे गुरु आहेत आणि हे जे योगा जे शिकलो आणि जे आज स्विमिंगमध्ये जे मी करतोय ते सगळं श्रेय म्हणजे मजली सरांना जातं। आणि योगामध्ये त्यांनी माझ्याकडून प्राणायाम करून घेतला सकाळी लवकर आणि योगासनं सगळी करून घेतली आणि त्यामुळेच त्यांच्या आणि त्या कैवल्य योग मंदिर जे आहे ती संस्था त्याच्यामुळे आणि त्यांच्या सगळ्या स्टाफच्या सहकार्यामुळे मी या पाण्यामध्ये योगा करू शकलो। योगा मी साधारण 25 वर्षापासून पाण्यामध्ये योगा करायचा प्रयत्न केला आणि त्याला मला थोडं यश आलं। या पुऱ्या ॲक्वा डॉल्फिन जो ग्रुप आहे त्यांची मला पदोपदी मला मदत मिळालेली आहे आणि मला वाटतं मी असं करणार, मला माझ्या बेळगावचं मान वरती घ्यायचं आहे आणि बेळगावचं आणि कर्नाटक राज्याचं सुद्धा आणि देशाचं सुद्धा आणि प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांचे हात घट करायचे आहेत आणि मला देशाच्या बाहेर सुद्धा मी जर संधी मिळाली तर मग प्रयत्न करणं असं वाटतंय आणि परत थोडं यामध्ये बरेच कार्य करायचं आहे आणि ॲक्च्युली हे पाणीमध्ये कोणी जास्त कोण करत नाहीत आणि रिस्क घेत नाहीत आणि रिस्क घेऊ पण नाही प्रशिक्षक शिवाय, पण ह्याच्यामध्ये मी फार योगदान करणार आहे आणि शक्यतो म्हणजे जास्तीत जे बाकीचे जे आहेत ते आले फार त्याला काही लिमिट नाही, पुष्कळ फार प्रकार करतो जो फार प्रकार आहेत एकदम त्याच्यामध्ये। आणि पण दुसरी गोष्ट म्हणजे काय की जी आता युवा पिढी जी आहे ती व्यसनाला ती पडले, त्यांना ह्याच्यामध्ये घेऊन त्यांना हे करायचं आहे या जे आहे ह्याच्यामुळे त्यांना निरोगी राहता येईल त्यामुळे आणि हे व्यसनमुक्ती ते करणार आहे यासाठी मी आणि ती फार गुटखा वगैरे हे ते सगळे प्रकार बंद करायचे आहेत मला त्या करून आणि याच्यामुळे जर ब्लड प्रेशर कमी होतं, शुगर कमी होते आणि रोग वगैरे काही येत नाही, डायजेशन सिस्टीम होते, झोप चांगली लागते आणि त्यामुळे आम्ही हे प्रसार करत आहे। बाकी काय नाही, आम्हाला काही एक्सपेक्टेशन नाही, काही नाही, फक्त आम्हाला येऊन त्यांचं जे तब्येत सगळ्यांची हे करायची आणि 21 तारखेला आम्ही योगा डे करणार आहे आणि तुम्हाला आवर्जून आम्ही आमचं स्वागत मी तुमचं आणि सर्वांचं। यानंतर स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनीही येत्या 21 तारखेला गोवा बेस येथे होत असलेल्या योगा दिनाच्या निमित्त विविध योग जलतरण प्रकार दाखवण्यात येणार आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। वंदे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतातला योगा हे संपूर्ण जगामध्ये पसरवला, तर आज त्यांचाच बोध घेऊन आमचे स्विमिंग पूलचे ॲक्वा डॉल्फिन ग्रुपचे अध्यक्ष श्री सुहास निंबाळकर हे जलयोगा करून ही येणाऱ्या 21 तारखेला जो इंटरनॅशनल योगा दिवस म्हणून पूर्ण जगात मनवला जातो त्या दिवशी पाण्यामध्ये हा योगा करणार आहेत। हा योगा कॉर्पोरेशन जलतरण तलावमध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आबा स्पोर्ट्स क्लब, ॲक्वा डॉल्फिन ग्रुपचे सदस्य, मेंबर्स, जे काय सपोर्टर्स, दोस्त, मित्रमंडळ हे सगळे असणार आहेत। आवर्जून हा कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही सर्वांनी या। जलयोगा ह्यो शरीरासाठी खरोखर चांगला आहे। प्राचीन काळात ज्यावेळी जलयोगा करत होते त्यावेळी लोक फिट राहायचे। हा संदेश फिट रहा, हिट रहा हा संदेश देण्यासाठी हा जलयोगा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि योग करो निरोग रहो, स्ट्रॉंग इंडिया बिल्ड इंडिया या अंतर्गत हा कार्यक्रम संपूर्ण आमच्या देखरेखीखाली होणार आहे। तरी कृपया 21 तारखेला सकाळी 8 वाजता
कॉर्पोरेशन जल तलावकडे येण्याची कृपा सर्वांनी करावी आणि हा कार्यक्रम सुहास निंबाळकर यांना प्रोत्साहन देण्यासाठी येण्याची कृपा करावी ही विनंती. ॲक्वा डॉल्फिन ग्रुपचे सदस्य तसेच आबा स्पोर्ट्स क्लबच्या सहयोगाने हा जलयोगा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.